नमस्कार. मी अनिकेत अशोक जाधव. ठाण्याच्या गोविंदामधला पण मी एक बाळगोपाळ आहे. मी या गोविंदामधला माझा प्रवास कसा आहे तर ह्या गोविंदामध्ये मी 2010 पासून सामील झालो तर माझे काका या गोविंदामधला जुने खेळाडू ते वर्षानुवर्ष या गोविंदामध्ये सहभाग होत आलेत. मला आवड होती लहानपणापासून. आम्ही इकडं तिकडं लहान लहान पोरं गोळा व्हायचो गोविंदामध्ये. 3 थर असे लावायचो. नंतर आम्ही अधूनमधून बघायला जायचो की खाली काय आहे, खाली काय चालतं. तर मी विचार केला की एक दिवस जाऊन बघावं. तर काकाने एक दिवस ओरडलं की खाली यायचं नाही, सकाळची शाळा असते म्हणून. त्यामुळे मला येऊन नाही दिलं. मी अधूनमधून येत बघत राहिलो. मग मी विचार केला एवढे मोठे तर आपल्या विभागामध्ये आहेत. मग मी काका मला हंडीच्या दिवशी घेऊन गेला. मग माझे वडील बोलले की गाडीवर बस, आपण यांच्यावर फिरू. मग वडील मला घेऊन जायचे बाईकवरती. आम्हाला सगळे फिरवायचे. तर मी वर्षानुवर्ष बघत राहिलो की कधी आपण पण ह्या गोविंदामध्ये येऊ. माझा 2011चा माझा या गोविंदामध्ये येण्याचा प्रथम प्रारंभ आहे. तर त्या गोविंदामध्ये मी प्रथम वर्षी आलो तेव्हा मला जे शिर्डीमध्ये आलो. शिर्डीमध्ये मग मला बघायला आले की काका माझा की कुठं राहतो, काय राहतो. तर मला बोलले असं उठायचं तसं उठायचं मला सांगत राहिले. त्या वर्षी मग मी बोललो की हे गमछा म्हणजे काय असं. मग पूर्व मित्र माझा बोलला की हा गमछा आपल्याला हंडीच्या दिवशी भेटतो. आणि 2011ला माझा प्रथम किट म्हणजे हा गमछा आहे. मी आत्तापर्यंत सांभाळून ठेवलाय. जेव्हा मला गोविंदामध्ये प्रारंभ झाला तेव्हापासून हा 2011चा गमछा आणि आता 24 कमीत कमी 12-13 वर्ष मी या गमछामध्ये माझा एक आठवण